देवमाणूसमधला अध्याय 2 मार्च भागामध्ये देवीसिंग शालिनीला बरोबर जाळ्यात ओढतो. तो तिला मिठी मारतो आणि अजून जवळ येणार तेवढ्यात लालीचा फोन येतो. शालिनी घाबरते आणि बाहेर बोलायला जाते. देवीसिंग म्हणतो, बरोबर डाव टाकला होता, पण या फोननी सगळाच पचका केला. पण लालीला मात्र रहून शंका येत असते आणि ती मनात म्हणते, हे दोघं भेटले तर नसतील ना. आता तो संपलं म्हणून ती आणायला बाहेर पडते आणि जामकरच्या घरी पोहोचते. पण त्यावेळी देवीसिंग बाहेर पडत असतो. ते बघून लाली चांगलीच चकित होते, कारण तिने फोन करून शालिनीला विचारलेलं असतं की आमचे हे आलं का तिकडं. तेव्हा शालिनी म्हणते, नाही लालीताई, ते नाही आले इकडे. आता थोड्या वेळासाठी लालीलाही खरं वाटतं, पण तेवढ्यात साकेत ग्लास पडतो आणि शालिनी वाजते. पण लालीला काय राहत नाही आणि ती बघायला जाते. आता देवीसिंग बाहेर पडलेला बघून तिची चांगलीच सटकते. आता तिच्या मनामध्ये पालचूक चुकते. ती मनात म्हणते, हे दोघं मिळून माझ्या विरुद्ध काही प्लॅन तर नाही करत ना. नाही नाही, असं असेल तर मला काहीतरी करावं लागणार. आणि ती शालिनी ह्यांच्या जर प्रेमात पडली ना, तर माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडणाऱ्या बाईचे मी काय हाल करते हे तिला दाखवून देणार. जी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडली ती कायमची संपली. देवीसिंग दुकानावर येतो आणि त्याची तगमग चालू असते. ह्या शालिनीला ऐनवेळेस फोन आला, नाहीतर ती आज बरोबर फसली होती. त्या फोननी सगळ्या मूडची वाट लावली. त्या साकीची तब्येत पण हळूहळू सुधारायला लागली आहे. आता त्याचं काय करावं तेच कळत नाही, कारण त्याला संपवलं तर शालिनी अडकणार आणि शालिनी अडकली तर मला जे हवं आहे ते मिळणार नाही. फुला तुपासाठी लालीची वाट बघत असते आणि म्हणते, ही लाली अजून कशी नाही आली. तेव्हा रंजी म्हणते, बघ बाई फुलाताई, तुझी सून अचानक कुठं गायब होती काहीच कळत नाही. असंच चालू राहिलं तर मला नाही वाटत ती हाताला लागल. आजी म्हणते, मी म्हणते ना, ती त्या भामट्याला सामिले गेली असेल त्याच्याबरोबर कुणाचे तरी मुडदे पाडायला. फुला म्हणते, आत्या अहो होळीचा सण, हे काय बोलताय. रणजी म्हणते, आत्या काय चुकीचं बोलतात. तूच विचार कर फुलाताई, तुझी सून अशी गायब का होत असेल ग. आता मात्र फुला पण विचारत पडते. आता बघूया लाली शालिनीला पण संपवते का, की शालिनी लालीवर भारी भरते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.